नमस्कार मंडळी, मी स्वप्नील जाधव आपल्या चाय पे न खर्चा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. मंडळी, आपल्याला तर माहितीच आहे की आपल्या या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पोचलेल्या फार नावारूपाला आलेल्या थोर लोकांना आपल्या इथे बोलवत असतो आणि एकूणच त्यांचा आजवरचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आजही एक असेच महान व्यक्ती आपल्या कार्यक्रमात आलेल्या आहेत. जगातला सगळ्यात जास्त आळस करणारा माणूस. हो, बरोबर ऐकलं. जगातला सगळ्यात जास्त आळस करणारा माणूस म्हणून त्यांचे नाव खनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आले आहे. आणि त्याचबरोबर त्यांना खूप सारे पुरस्कार देखील मिळाले आहेत. तर वेळ न घेता स्वागत करूयात झोप आळसकर यांचं. आळसकर सर, उठा सर, आपला शो सुरू झालाय. कोण आहे? झोपू द्या ना. सर, आपला चाय पे नो खर्चा आपला शो सुरू झालाय. मग काय करू मी? हो, असं काय बोलताय सर? सर, आज तुमची मुलाखत आहे ना आमच्या शो मध्ये. अहो, कसली मुलाखत? सर, इंटरव्ह्यू आपल्या शो मध्ये आज तुमची मुलाखत आहे सर. प्लीज उठा ना सर. अहो, कशाला उगाच? काय होणार आहे त्यांनी? आंब्याच्या वनात हाती नाचणार आहेत का? आंब्याच्या वनात हत्ती? आंब्याच्या वनात तर मोर नाचतात ना सर. सर, प्लीज उठा ना. सगळे प्रेक्षक बघत आहेत सर तुम्हाला. मुलाखतीपुरते नीट बसा ना. सर प्लीज सर उठा ना सर प्लीज. शी बाबा, काय कटकट आहे तुमची. बरं, बोला काय बोलायचं ते. तर आळसकर सर, आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. तर सर, जगातला सगळ्यात जास्त आळस करणारा माणूस म्हणून तुमचे नाव खनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आले आहे सर. ही खूप मोठी गोष्ट आहे सर आमच्यासाठी. तर आम्हाला त्याबद्दल काहीतरी सांगा ना, म्हणजे आम्हाला सर्वांना त्याबद्दल माहिती मिळेल. अहो, कशाला उगाच? काय होणार आहे त्यांनी? सूर्य पृथ्वीभोवती फिरणार आहे का? सूर्य कशाला पृथ्वीभोवती फिरेल? पृथ्वी सूर्याभोवती फिरते ना सर. सर, असे काय करताय सर? सर प्लीज बोला ना. सगळे प्रेक्षक बघत आहेत सर तुम्हाला. प्लीज आम्हाला सांगा ना, म्हणजे या पुस्तकात तुमचे नाव कसे आले आणि यासाठी तुम्ही काय काय केलं वगैरे वगैरे. सर प्लीज सांगा ना. अहो, कंटाळा आहेत का तुम्हाला? आणि कसलं ते बुक आणि काय ते? शी बाबा. सर, खनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. किती मोठं नाव आहे हे. कंटाळा येतोय नाव घ्यायला. सर, तुमची नोंद या वर्ल्ड बुक मध्ये झाली आहे. तुमची गणना पूर्ण जगामध्ये होत आहे. तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर फेमस झाले आहेत सर. किती मोठा पुरस्कार मिळालाय सर तुम्हाला. मग काय झालं त्याला? पुरस्कार मिळाला तरी माणूस जसा आहे तसाच राहतो. हा असा. अहो सर, परत झोपताय काय सर? सर, सगळे प्रेक्षक बघत आहेत आपल्याला. सर प्लीज सर सांगा ना, तुमचे नाव या वर्ल्ड बुक मध्ये कसे आले? सर प्लीज सर सांगा ना. सर, सगळ्यांना ऐकायचं सर. प्लीज सांगा ना. शी बाबा, काय कटकट आहे तुमची. बरं, सांगतो. त्याचं काय झालं, मी खूप कंटाळा करतो. म्हणजे जन्माचा कंटाळवाणा आहे मी दिवस रात्र कंटाळा करत असतो. तर आमच्या चाळीत एक रवी नावाचा मुलगा राहतो. तो तिकडे US ला असतो. तेच काय ते त्या वर्ल्ड रेकॉर्डच्या ते कंपनीत कामाला येतो. तर तो आमच्या इथे आला होता आणि आमच्या इथे येऊन माझ्या घरी आला आणि मग किती झोपतो, किती कंटाळा करतो हे सगळं टायमर लावून मोजू लागला. शी बाबा, कंटाळा नाही येत काय आला? त्याने तो टायमर लावलेला रेकॉर्ड त्याच्या कंपनीत काय तो दिला. मग त्यांनी मला US ला काय ते बोलावून घेतलं. माझी त्या पुस्तकात कसली काय ती नोंद बिन केली आणि कसला काय तो पुरस्कार मला दिला एकदाचा. फारच त्रास झाला वाटतं तुम्हाला हा पुरस्कार घेऊन. पण सर, तुम्ही US ला जाऊन हा पुरस्कार घेतला. किती ग्रेट ना. मग सर, तो पुरस्कार घेताना तुम्हाला कसं वाटत होतं? कंटाळा आला होता. म्हणजे एवढा कंटाळा आला होता ना की तो पुरस्कार घेऊन की तिथेच त्या स्टेजवरच झोपून गेलो. हा असा. तिथे झोपून गेलात? पण सर, आम्हाला अभिमान आहे की तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार खूप कमी लोकांना दिला जातो सर. मग तुम्ही त्यासाठी काही खास मेहनत वगैरे घेतली होती का? काही येडबीड लागलं काय मेहनत बिनत घ्यायला? उगाच आपली बाईल वेडी काम.
हो सर, असं काय बोलताय? काहीतरी मेहनत घेतलीच असेल ना. म्हणजे नुसतं आळस करणं हे काय खायचं काम तर नाहीये ना सर. त्याबद्दल सांगा ना प्लीज थोडं सर, प्लीज. सर, आम्ही घेतल्याशिवाय सोडत नाही. काय ती घेतल्याशिवाय सोडत नाही तर प्लीज सांगा ना सर, प्लीज. तुम्हाला सांगावंच लागेल. काय कटकट आहे हो तुमची. बरं सांगतो. बरोबर आहे तुमचं. सतत आळस करणे ही काही खायची गोष्ट नाहीये. त्यासाठी खूप आळशी असावं लागतं. म्हणजे दिवस रात्र अगदी कटाक्षाने आळस करावा लागतो. आणि कसं आहे की खाणं पिणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. फक्त आणि फक्त आळसच करावा लागतो. जीवनातल्या सगळ्याच गोष्टीचा तुम्हाला कंटाळा आला पाहिजे, तरच आणि तरच हे शक्य होतं. आता बघा कसं आहे की माझे केस, माझी दाढी आणि माझी नखं अजून पण तेवढीच आहेत, म्हणजे पुढे वाढतच नाही आहेत. असं पूर्ण शरीरभर अगदी म्हणजे व्यवस्थितपणे कंटाळा केला पाहिजे. कटाक्षाने कंटाळा करावा लागतो. म्हणजे दिवस रात्र झोपून व्यवस्थितपणे आळस करावा लागतो. हा असा. बापरे, कमालच आहे सर तुमची. खरंच तुमची खूप मेहनत आहे बरं का सर यामध्ये. पण सर, तुमचे लाईफस्टाईल जर बघितले तर ते इतर लोकांच्या मनाने वेगळं असेल ना. नाही म्हणजे मला तुमची दिनचर्या कशी असेल ते सांगाल का? म्हणजे कसं आहे ना, आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन ऐकायला मिळेल, नवीन शिकायला मिळेल. तर प्लीज सर, त्याबद्दल काहीतरी सांगा ना सर आम्हाला. अहो कशाला उगाच, काय होणार आहे त्यांनी? वाळवंटात बर्फ पडणार आहे का? वाळवंटात कशाला बर्फ पडेल? सर ते जाऊ द्या ना, तुम्ही माहिती द्या ना. म्हणजे कसं आहे ना, हा आपला टाइम छान पास होईल. अच्छा, टाइमपास होईल का? बरं बरं सांग. हा, तर कसं आहे की माझी दिनचर्या असते. तर कसं आहे, मी रोज रात्री 3 वाजता उठतो. 3 वाजता? वाळस्कर सर, म्हणजे तुम्ही एवढ्या लवकर उठून काय एक्सरसाइज वगैरे करता का? काही येडबीड लागलं का एक्सरसाइज करायला? उगाच आपली बाईल वेडी काम आहे. वेडी काम काय? तर मग तुम्ही एवढ्या सकाळी उठून काय करता मग? मी 3 वाजता उठतो, ते म्हणजे बाथरूमला जायला. मग त्यानंतर मी काय हात बीत काही धुत नाही. मग नंतर अंथरुणात जाऊन झोपतो. आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता उठतो. अच्छा अच्छा अच्छा, 10 वाजता उठता म्हणजे तिथून सुरुवात होते तुमच्या दिवसाची. 10 वाजता उठतो ते पाणी प्यायला. मग परत जाऊन झोपतो. मग त्यानंतर दुपारी 3 वाजता उठतो. आणि त्याच्यानंतर किचन मध्ये जातो, फ्रीज उघडतो, फ्रीज मधून 3 अंडी काढतो आणि दुपारी 3 वाजता 3 अंडी खातो. वा सर वा, खूप छान. म्हणजे अंडी खाता म्हणजे तुम्ही नाश्ता करता. पण सर त्याआधी तुम्ही आंघोळ वगैरे करत असाल ना? येडबीड लागलं का आंघोळ करायला? किती कंटाळवाणी असते ती आंघोळ. मी तर आठवड्यातून एकदाच आंघोळ करतो. काय? आठवड्यातून एकदाच? सॉरी, महिन्यातून एकदाच आंघोळ करतो. बापरे, हा माणूस आंघोळीला पण महिन्यातून एकदाच जातो. सर या महत्वाच्या गोष्टी आहेत सर. हा म्हणजे आंघोळीला तर रोज गेलंच पाहिजे ना. अहो कशाला उगाच, काय होणार आहे त्यांनी? नाताळमध्ये रंगपंचमी कोण खेळणार आहे का? नाताळमध्ये रंगपंचमी कोण उगाच खेळेल? सर ते जाऊ द्या ना सर. तर तुम्ही अंडे खाता म्हणजे अंडी खाणं खूप चांगलं असतं सर, व्हेरी गुड. पण सर तुम्ही अंडी कशी खाता? म्हणजे ऑमलेट बनवून की अंड्याची चटणी वगैरे? अशीच खातो कडक कडक. कोण ते ऑमलेट विमलेट करत बसणार? किती कंटाळवाणं आहे ते. अशीच खातो मी कडक कडक. बापरे, बर बर. हा, आणि मग 3 अंडी खातो आणि ढेकर देता? आंबाही देतो आणि मग परत जाऊन झोपतो. हा असा. अच्छा अच्छा. पण सर माझा एक पर्सनल क्वेश्चन आहे की म्हणजे तुम्ही एवढे पेंगोळलेले आहात म्हणजे एवढं झोपता, तर तुम्ही स्वप्न वगैरे फार बघत असाल ना सर? कोण बघणार ते स्वप्न बिप्न? किती कंटाळवाणं असतं ते. सारखं आपल्या स्वप्नात इकडे जा काय ना काय करत राहा. शी बाबा, काय ना काय करत राहा. म्हणजे सर तुम्ही तेच म्हणताय ना? मला इंटरेस्ट आहे वाटतं जास्त त्यामध्ये. हो नाही नाही, मी आपलं सहज विचारलं. पण सर तुमचं लग्न झालं असेल ना, म्हणजे तुमची बायको
हा बायको आहे, पण ती तिच्या माहेरीच राहते. तिला कंटाळा येतो माझ्यासोबत राहायचा, आणि मला पण ती नाही आवडत. किती काम करायला सांगायची ती, सारखं आपलं हे कर ते कर हे कर ते कर. कंटाळा नाहीत का हिला? म्हणून ती तिथेच असते, तिकडेच राहते ती आता. अच्छा, बरं बरं. आणि सर तुम्हाला मुलं वगैरे? एकही नाही. कोण त्या मुलांना जन्म देणार? किती मोठी प्रोसेस आहे ती. म्हणजे ते बायकोला मिठीत घ्या, मग असं करा तसं करा हे करा ते करा. ई बाबा, फॅमिली प्रोग्राम आहे. पण सर मला आता समजलं की तुमची बायको माहेरी का राहते ती. हा? हो नाही नाही काय नाही सर. सर तर आपण तुमच्या दिनचर्याबद्दल बोलत होतो. तर तुम्ही अंडी खाल्लीत. अहो कुठे खाल्ली अंडी? म्हणजे अंडी खाऊन झोपता, मग त्यानंतर? त्यानंतर काय, झोपतो. एका कुशीवर झोपला असेल की दुसऱ्या कुशीवर होतच नाही. पण असं का, काही व्रत वगैरे आहे का? कंटाळा येतो. म्हणजे एवढा कंटाळा येतो ना की कोण त्या दुसऱ्या कुशीवर होणार. बरं बरं. मग झोपून परत कधी उठता? मग काय, पुढच्या दिवशी उठतो, किचन मध्ये जातो, फ्रीज उघडतो, 3 केळी काढतो आणि दुपारी 3 वाजता 3 केळी खातो. वा सर, अंडी केळी, काय डाएट आहे तुमचा. कच्ची खातो. ची म्हणजे पिकलेली नसतात का ती? कच्ची अशी साली सकट खातो. काय साली सकट? बापरे. अहो कोण ते सोलत बिलत बसणार आहे? किती कंटाळवाणी प्रोसेस आहे ती. बापरे, हा माणूस जन्माचाच कंटाळवाणा आहे. हा? हा हा, नाही नाही काय नाही सर. तर सर मग तुम्ही पुढे काय करता? म्हणजे उठून काम वगैरे कधी करता? काय येडबीड लागले काय काम बिम करायला? अहो असं कसं चालेल सर, काहीतरी काम करत असेल ना. मग तुमचं घर कसं चालतं? म्हणजे लाईट बिल मेंटेनन्स हे सगळं तर भरलंच पाहिजे ना. कसं आहे की आमच्या पूर्वजांनी खूप कमवून ठेवलंय, आणि माझी बायको आहे ना ती काय करते, ते बिल बिल काय ऑनलाईन पेमेंट करते काय ते. पण ते बरोबर आहे, तर ऑनलाईन वाल्यांनी बरं केलंय. ते पेमेंट कसं घरी बसून करता येतं. ते कुठे जायला नको, कुठल्या लाईनीत उभं राहायला नको, आपलं घरी बसून सगळं होतंय. बरोबर आहे, असा कंटाळा केला पाहिजे. आणि हा असा बरोबर आहे बरोबर आहे. पण आळसकर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढे आळशी झालात तरी कसे? म्हणजे अशी कोणती घटना घडली की तुम्ही एवढे आळशी झालात की तुम्ही जन्मापासूनच असे पेंगुळलेले आहात? सांगा ना सर, प्लीज सांगा ना सर. काय हो तुम्ही किती प्रश्न विचारता? आळस बिळस करत जावा जरा. सर आमचं कामच आहे प्रश्न विचारणं, आणि त्यामुळेच तर आमचा कार्यक्रम चालतो, आणि आम्ही घेतल्याशिवाय सोडत नाही. काय प्रश्नाचं उत्तर प्लीज सांगा ना सर, प्लीज. तुम्ही एवढे अशी कसे झालात? सर प्लीज सांगा ना प्लीज. अहो कशाला उगाच, काय होणार आहे त्यांनी? फुटबॉल प्लेयर्स क्रिकेट खेळणार आहेत का? फुटबॉल प्लेयर्स कशाला क्रिकेट खेळतील? सर ते जाऊ द्या ना सर. तुम्ही सांगा ना तुम्ही एवढे आळशी कसे झालात? सर प्लीज सांगा ना सर, प्लीज सर. हो सर बोला ना सर, प्लीज. काय कटकट आहे हो तुमची. बर सांगतो. कसं आहे की हा आळस मला आमच्या वारसाकडून मिळालाय. म्हणजे माझे वडील, त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा निज आळसकर. हा आळस त्यांच्याकडून आलेला आहे. कसं आहे, त्यांनीच आमच्या आळसाची सुरुवात केली. तेच माझे गुरु, तेच सर्वस्व. त्यांच्यामुळेच आम्हाला इतकं आरामात जीवन जगता येतंय. त्यांनी कसं आहे खूप मेहनत घेऊन खूप कमवून ठेवलं. मग त्यांच्याच मनात आलं की आपल्याकडे तर खूप पैसा आहे, मग आपण आळसच केला पाहिजे. तर त्यांनी काय ठरवलं की आता परत आपण काही काम नाही करायचं आणि सतत आळसच आळस करत राहायचं. त्यांचं एक वाक्य, चांगलंच काहीतरी वाक्य ते त्यांचं, हा की डोंट वेअर पायात ओले सॉक्स, ओनली स्लीपिंग आळस रॉक्स. क्या बात आहे सर, फारच छान बरं का. पण आळसकर सर, तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, म्हणजे तुमच्या आजोबांमुळे आहेत, तर या पैशांचा एखादा काही बिझनेस सुरू करावा असं नाही वाटत का तुम्हाला? अहो कशाला उगाच, काय होणार आहे त्यांनी? कोंबडी डायनोसॉरचा अंडा देणार आहे का? कोंबडी कशाला डायनोसॉरचा अंड देईल? त्या माणसाचं ना काहीतरी भलतंच असतं. सर ते जाऊ द्या, मी पुढचा प्रश्न विचारतो. आहेत का अजून? हो सर, पुढचा म्हणजे माझा शेवटचा प्रश्न. पण सर त्याआधी
तुम्ही जसा आळस करता ना तसा आम्ही पण आळस करतो बघा. आम्ही ते चहाचे कप तर ठेवलेत पण यात चहा नाही ठेवलेला. आळस तर बनतच ना. बरोबर आहे. तर सर माझा पुढचा प्रश्न असा होता की तुमचं नाव आता वर्ल्ड बुक मध्ये आले आहे, म्हणजे खनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आले आहे. तुमची गणना पूर्ण जगामध्ये होत आहे. तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर फेमस झाले आहात सर. तर मग तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत सर? प्रेक्षकांना आतुरता आहे की तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत. तर प्लीज सांगा ना सर. प्लीज सर. किती प्रश्न विचारता, कंटाळ नाही का तुम्हाला? पण आहेत, बरोबर आहे तुमचं, आहेत माझे फ्युचर प्लॅन्स आहेत. कसं आहे की मला या माझ्या आळसामुळे आणि माझ्या आजोबांमुळे इंटरनॅशनल लेवलवर ओळखलं जात आहे. तर म्हणून मग मी आता खूप जास्त मेहनतीने आळस करणार आहे, खूप लक्ष देऊन झोपणार आहे, खूप लक्ष देऊन आळस करणार आहे. आणि मी आता खूप बिझी असणार आहे माझ्या झोपेमध्ये. आणि जिथे मी 3 अंडी आणि 3 केळी खायचो तिथे आता 2 अंडी आणि 2च केळी खाणार आहे. आणि तो टाइम वाचवून मी अजून जास्त झोपणार आहे आणि अजून जास्त आणि मस्त झोपत राहणार आहे. एकदम लक्ष देऊन बारकाईने कटाक्षाने आळस करत राहणार आहे. एकदम पद्धतशीरपणे शिस्तीने कंटाळा करत राहणार आहे. हा असा. छान छान सर. तुम्ही आता इंटरनॅशनल लेवलवर फेमस झालात. आता तुम्ही युनिव्हर्स मध्ये फेमस व्हावत अशी तुम्ही सदिच्छा देत. हे काय आता डायरेक्ट पुढच्या एपिसोडला सोडतायत वाटतं. बरं, धन्यवाद सर. तर मित्रांनो, असं म्हणतात की आळस हा माणसाचा शत्रू असतो, पण या माणसाचा आळस हाच खरा मित्र आहे. आणि या आळसामुळेच आज त्यांना इंटरनॅशनल लेवलवर ओळखले जात आहे. तर या झोपेवर या नोटवर आपण आजचा कार्यक्रम समाप्त करूया. तर मित्रांनो, काळजी घ्या, आनंदी राहा आणि सुखाने जागा. आणि आपल्या धावपळीच्या जीवनातून थोडा आळस करायला सुद्धा विसरू नका. हा असा. त्यांच्यासोबत बोलून मला पण आता झोपायला लागली. मी पण झोपतो त्याच्या मायला. धन्यवाद.